नमस्कार. विधानसभेच्या निवडणुकीचं वारं जसं वाहत आहे त्याच पद्धतीने या राजकारणातील हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. इंदापूर मतदारसंघ हा शरद पवारांच्या मतदारसंघातला मतदारसंघ असून लोकसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघामध्ये राजकीय पकड किंवा अस्तित्व विद्यमान आमदार कुणी असले तरी शरद पवार यांनी केलेली राजकीय खेळी ही नक्कीच आगळीवेगळी होती. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा, इंदापूरच्या राजकारणामध्ये हर्षवर्धन पाटील हे सुद्धा एक मोठं प्रश्न आहे. मागील 10 वर्षामध्ये राजकारणात सक्रिय जरी असले तरी ते प्रशासनापासून दुरावलेले आहेत, तरीही त्यांचा जनतेशी असलेला संपर्क हा दांडगा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन पाटील यांची होणाऱ्या विधानसभेसाठी काय भूमिका आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने केलेली तयारी यासाठी फडणवीस सरकारच्या वतीने वा महायुतीच्या वतीने त्यांना कौल दिला जाईल की ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतात की पुन्हा महाविकास आघाडीच्या तुतारीच्या मार्गाने जातात, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. नमस्कार, मी संतोष पिंगळे आणि आपण आज हर्षवर्धन पाटील हे राजकीय प्रस्थ असून गेल्या अनेक वर्षापासून 5 दशकापासून या परिवाराचा पडगा या मतदारसंघावर आहे. इंदापूर तालुका हा 150 गाव वस्तीचा तालुका असला तरी येथे असलेली जनसंपर्क हा अत्यंत महत्त्वाचा आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मागील कालावधीमध्ये शरद पवार यांच्या माध्यमातून दत्ता मामा भरणे यांनी या मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली असली तरी जनतेशी असलेला संपर्क हर्षवर्धन पाटील यांनी कायम ठेवला आहे. स्थानिक सोसायट्या असो, ग्रामपंचायत असो वा पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, या अनुषंगाने त्यांचा जनसंपर्क हा कायम असतो. परंतु महायुतीमध्ये असलेल्या 3 नेत्यामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का लागण्याचं कारण होत असल्यामुळे मागील काही महिन्यांपासून हर्षवर्धन पाटील हे राजकीय चर्चेत रंगू लागले आहेत. ते तुतारी हाती घेणार, ते अपक्ष लढणार, अशा चर्चा त्यांच्या माध्यमातून प्रसार माध्यमात होऊ लागल्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांचं असलेलं सर्वसामान्याशी असलेलं नातं आणि त्यांची निर्णय क्षमता ही वैयक्तिक नसून कार्यकर्ता आणि त्यांच्या पातळीवर त्यांना सहकार्य करणाऱ्या जनसामान्यांच्या माध्यमातून असलेलं त्यांनी आपल्या प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्टच केलं. आणि निर्णय माझा एकट्याचा नसतो तर हा जनतेचा असतो. त्यांनी हे सुद्धा म्हटलं आहे की पब्लिक सेंटिमेंट इज इम्पॉर्टंट. मित्रांनो, जो निर्णय मी घेत असतो आणि ज्या निर्णयाच्या भरोशावर मला निवडणूक लढायची आहे ते सर्व मी जनतेच्या होकार आणि नकारार्थी ह्या गोष्टीवर ते मी निवडत असतो. विधानसभाचं वारं वाहत आहे त्या दृष्टिकोनातून गाव पातळीवर विविध मेळावे घेण्याचं काम मी करीत असलो तरी यावेळी फडणवीस भाजपा माझ्या बाबतीत कोणता निर्णय घेणार हे मला पाहायचं आहे, असंही त्यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. शरद पवारांच्या बाबतीत सांगायचं तर या मतदारसंघासाठी शरद पवारांनी अजूनही आपले पत्ते खोललेले नाही. महाराष्ट्रातील इतर ठिकाणी काय राजकारण करायचं आणि कोणते उमेदवार उभे करायचे यासाठी शरद पवारांची खेळ ही जरी आगळीवेगळी असली तरी नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटाच्या वतीने या मतदारसंघात घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये विद्यमान आमदार असलेले भरणे यांनाच प्राधान्य असेल असं त्यांच्या अप्रत्यक्ष बोलण्यातून हे जनतेला जाणून दिलं आहे. परंतु महायुतीच्या बाबतीत चंद्रकांत बावनकुळे यांनी सुद्धा याबाबत
असंही मत सांगितलं होतं की या मतदारसंघामध्ये जो विद्यमान आमदार आहे तोच पुन्हा निवडणूक लढेल असा महायुतीचा नियम असेल। त्यावरही हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून फडणवीस यांनी सांगितलं की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आपण यावर निर्णय घेणार आहोत। तरी यामुळे मागील काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेऊन लढणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत। साखर कारखान्याच्या भेटीमध्ये झालेल्या चर्चेतून काय झालं या अनेक चर्चा रंगल्या असल्या तरी याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी खुलासा केला आहे की सदर मीटिंग ही फक्त आणि फक्त साखर कारखान्याची होती। राजकारण करत असताना विरोधी असले तरी स्थानिक पातळीवरचेच आपले मित्र आहेत आणि त्यामुळे आमच्या चर्चा ह्या रंगत असतात। तरी अजित पवारांची या महाविकास आघाडीच्या विरोधात असलेली खेळी आणि त्यातच महायुतीत असलेले भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून हर्षवर्धन पाटील यांचा अनुभव असला तरी या इंदापूर तालुका मतदारसंघासाठी नेमकी कोणती खेळी खेळला जाणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महायुतीमध्ये राजकारणात गेल्या 40 ते 45 वर्षाचा अनुभव असलेलं दांडगं व्यक्तिमत्व म्हणून हर्षवर्धन पाटील यांचं एक मोठं नावलौकिक आहे। परंतु भाजपाच्या वतीने त्यांना त्यांच्या असलेल्या अस्तित्वाची संधी भाजपाला वापरता आली नाही हे सुद्धा नाकारता येत नाही। कारण मतदारसंघ असो वा जनतेच्या समस्या असो वा विकास कामाचा विषय असो यामध्ये भाजपाच्या वरिष्ठांनी हर्षवर्धन पाटील सारख्या माणसाला कुठेही सामावून घेतलं नाही हे तितकंच खरं आहे। परंतु होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्यामुळे हे एक प्रस्थ आहे त्यांच्या काकांपासून आणि त्यांच्या ह्या इंदापूर तालुक्यातील हालचालीपासून यावेळी होऊ घातलेल्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे सुद्धा सगळ्यांना उत्सुकतेचं ठरलेलं आहे। आणि शरद पवार यावेळी काय निर्णय घेणार हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे। तरी अजितदादा पवार यांना विद्यमान आमदार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पुन्हा जागा हव्या आहेत। तरी अद्यापही महायुतीचा निर्णय झाला नसला तरी हर्षवर्धन पाटलांची भूमिका ही यावेळेस विधानसभा निवडणुका लढण्याची असली तरी त्यांनी एका मुलाखतीत असंही सांगितलं आहे की हा निर्णय माझा एकट्याचा नाही, मी आज जे काही असेल जो काही मोठा झाला असेल ते मी जनसामान्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आजपर्यंत मोठा झालो आहे आणि येणाऱ्या काळातही या मतदारसंघामध्ये मला जे काही निर्माण करायचं आहे ते जनतेसाठीच करायचं आहे आणि म्हणूनच मला जनतेने दिलेला कौल, जनतेने माझ्याबद्दल केलेल्या चर्चा, मी कुठं लढलं पाहिजे, काय केलं पाहिजे हा निर्णय माझा एकट्याचा नसून यासाठी मला सर्व स्तरावरून जो पाठिंबा मिळतोय त्यानुसारच मला निर्णय घ्यायचा आहे। मी जर एकट्याने निर्णय घेतला तर मला जनता सहकार्य करणार नाही आणि ती हे सुद्धा सांगणार आहे की तुम्ही तुमच्याच पद्धतीने जो निर्णय घेतला तुम्ही तुमचा पहा, परंतु मी आजपर्यंत घेतलेला निर्णय हा माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता आणि जनसामान्यातून मिळालेल्या होकार नकारावरच मी निर्णय घेतलेला आहे। तरी सध्या स्थितीला अजूनही मी पक्ष बदलेल, मी तुतारी बदलेल किंवा मी अपक्ष लढेल याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही आणि भाजपाचे फडणवीस यांनी दिलेला मला शब्द मी ऐकण्यास तत्पर आहे। तरी येणाऱ्या काळात काय होईल हे मी सध्या सांगू शकत नाही, परंतु चर्चा काही वेगळ्या असल्या तरीही मी सध्या भाजपाशी एकनिष्ठ असून माझी भूमिका त्याच पद्धतीची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। तरी बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याला असलेली ही विधानसभा अत्यंत महत्त्वाची असली तरी याच्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट, शरदचंद्र पवार गट तसेच हर्षवर्धन पाटील यांची मोठी चुरस लागलेली आहे। तरी येणाऱ्या काळात राजकीय वातावरण जसं जसं तापत जाईल, विधानसभा निवडणुकीच्या तारखा जशा जशा जवळ येत जातील तसं या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील यांची भूमिका ही कणखर होत चाललेली असेल
असं स्पष्ट बोललं जात आहे। तरी येणाऱ्या काळात अजितदादा पवार यांचं या ठिकाणी अस्तित्व राहील अथवा अजितदादा पवार यांना लढत देण्यासाठी हर्षवर्धन पाटील ही शरद पवारांची तुतारी हाताशी धरतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तरी अशा नाविन्यपूर्ण राजकीय, सामाजिक आणि इतर घडामोडींसाठी पाहत रहा आणि या न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद। मी संतोष पिंगळे, शेगाव।